लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये अकाउंटला आले आणि परत गेले। आमचे सर अजून 3,000 यायचे बाकीत, आमचे पण परत जातील का? सगळ्यात महत्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, प्रत्येकाला तुमचा व्हिडिओ शेअर करा। जर तुमच्या अकाउंटून 3,000 रुपये गेले असतील तर नेमकं काय या ठिकाणी आलंय, पुढारीची बातमी पण तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचा अजून 3,000चा हप्ता आला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काय काळजी घ्यायची ते पण तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे। आणि तुमचे 3,000 रुपये गेले आहेत का? ज्यांचे 3,000 आले होते त्यांचे गेलेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय मला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायदा होणार आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काळजी करू नका, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात तुमच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत आणि पुढच्या हप्त्यामध्ये जर 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला आले तर त्याचं काय होईल हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। शेवटपर्यंत बघायचं आहे, सगळ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही बातमी तुम्हाला दिसत आहे ती म्हणजे 3,000 रुपये परत जाऊ लागले, लगेच काढून घ्या, लगेच काढून घ्या, अशा स्वरूपाच्या बातम्या तुम्हाला आलेल्या दिसतात। बरेच जणांनी स्टेटस पण ठेवले होते, पण अशा गोष्टी काय आहेत, पुढारीमध्ये पण ही बातमी आली, ती पण तुम्हाला बातमी आता मी दाखवतो। पुढारी या ठिकाणी पुढारी न्यूजपेपर आहे, या न्यूजपेपरला पण ही बातमी आली, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आणि लगेच गेले, महिला नाराज, नेमकं काय घडलं? ही बातमी तुम्ही बघितली का? सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ही बातमी आहे बघा, पुढारी न्यूजची ही बातमी तुम्हाला समोर दिसते। तर लाडक्या बहीण योजनेतर्फे सरकारने 3,000 रुपये आम्हाला टाकले, पण ते 3,000 आमच्या बँक अकाउंट मधून गायब झाले। 3,000 रुपये आले होते, लगेच गेले, सरकारने पैसे परत घेतले नाहीत, लक्षात घ्या। ज्या अफवा तुमचे कोणी बघत असताल तर त्यांना सांगा की अशा अफवा पसरू नका की बाबा माझ्या अकाउंटचे पैसे गायब झालेत, सरकारने परत घेतलेत, किंवा ह्यांनी असं झालं तसं झालं, असं होत नाही। परत सांगतो, तुमच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि नेमकं काय करायचं याच्याबद्दल ते आता तुम्हाला सांगतो। बघा, जर तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये आले असतील तर तुम्ही ते पैसे तुमच्या पतीच्या अकाउंटला पाठवा किंवा भावाच्या अकाउंटला पाठवा, कुणाच्या पण अकाउंटला पाठवा। नेमकं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो। बघा, ही न्यूज अर्धवट लोक दाखवतात आणि अफवा पसरवतात। नेमकी न्यूज काय आहे ती समजून घ्या। फक्त एवढंच सगळीकडे पाठवलं जातं की बाबा पैसे गायब झाले, पण नेमकं काय घडले हे कोणी सांगत नाही। तर ते तुम्हाला मी सांगायचा आज प्रयत्न करणार आहे। तर बघा, लक्षात घ्या, काही ताईंच्या अकाउंटवर 3,000 रुपये आले, पण त्यांच्या बँकेमध्ये काय झालं होतं, त्यांचे ड्यू लागले होते, बँकेचे चार्जेस लागले होते, अकाउंट सेव्हिंग त्यांचे झिरो असल्यामुळे किंवा त्यांनी अकाउंटवर कमी पैसे ठेवल्यामुळे त्यांच्या अकाउंटवर काय लागलेले चार्जेस लागले होते ते त्या बँकेचे। आणि त्या बँकेमध्ये तुम्ही किती जरी रुपये टाकले तर ते त्यांचे चार्जेस अगोदर कट करतात, त्यांचे अॅन्युअल फीस असते किंवा त्यांची सेव्हिंग अकाउंटचं एक फिक्स अमाऊंट असतं। काही बँकेमध्ये 5,000 रुपये फिक्स ठेवावं लागतात, काही बँकेमध्ये 10,000 रुपये फिक्स ठेवावं लागतात, काही बँकेमध्ये 1,000 रुपये फिक्स ठेवावं लागतात। पण तुम्ही ते न ठेवल्यामुळे बँकेमध्ये तुमच्या 3,000 आले आणि ते ऑटोमॅटिक गेले। म्हणजे काय, बँकेने तुमचे पैसे कट केलेत, हे सरकारने पैसे घेतलेले नाहीत किंवा लाडक्या बहीण योजनेला पैसे आले आणि ते बंद झाली योजना, असं नाही। तुमच्या बँकेमध्ये तुमचे चार्जेस कट झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, लवकरात लवकर बँकेमध्ये जायचंय आणि तुमच्या त्या मॅनेजरला भेटायचे, त्यांना सांगायचे आमचे जे पैसे अकाउंटला येतील ते अकाउंटचे आम्हाला पैसे तुम्ही कट करू नका, तुमचे काही चार्जेस असतील ते आम्ही चार्जेस भरतो, किंवा जर अकाउंटला पैसे आले तर लगेच तुमच्या पतीच्या, भावाच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर लगेच सेंड करून टाका, म्हणजे ते पैसे कट होणार नाहीत।
तर ही गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे की बाबा तुमच्या अकाउंटला पैसे आले आणि काही कारणास्तव त्या बँकेमधून ते पैसे कट झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. फेक गोष्टी अफवा सांगतील तुम्हाला, पण अशा स्वरूपाच्या चांगल्या गोष्टी कोणी सांगणार नाही. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे डोळे उघडावत म्हणून तुम्हाला ही न्यूज मी दाखवली आहे. घाबरायचं कारण नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मी मदत करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट ही आहे की बाबा सर आम्हाला आमच्या अकाउंटवर 3,000 अजून आले नाहीत, तर आम्ही नेमकं काय करायचंय? तर लाडक्या ताईंनो, तुम्ही एकच गोष्ट करायची, ते म्हणजे आजच तुमच्या बँकेमध्ये जायचंय. ज्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड सीडिंग केलेलं आहे, डीबीटी केलेलं आहे, त्या डीबीटी केलेल्या अकाउंटला लगेच तुम्ही भेट द्यायची. त्या बँकेमध्ये लगेच जाऊन भेट द्या आणि भेट देऊन त्यांना सांगा की आमच्या अकाउंटला 3,000 रुपये येणार आहेत. आमच्या अकाउंटवर काही चार्जेस लागलेले आहेत का, काही पेनल्टी लागलेले आहेत का, किंवा काही बँकेतर्फे काही प्रॉब्लेम झालेला आहे का आमच्या अकाउंटला. आमच्या अकाउंटला 0 रुपये होते, तर 0 रुपये असल्यामुळे 0 रुपये असल्यामुळे आम्हाला काही पेनल्टी लागेल का, आमचे पैसे कट होतील का, असं त्यांना जाऊन विचारायचंय. लक्षात घ्या. आणि ते म्हणले की यस तुमच्या अकाउंटवर 0 रुपये असल्यामुळे तुम्हाला एवढे एवढे चार्जेस लागतील किंवा काय काय लागेल ते अगोदर सांगतील, तर कमीत कमी बघा त्यांना सांगा, रिक्वेस्ट करा की आम्ही आमचं सेव्हिंग अकाउंट जर चालू ठेवणार आहोत तर तुम्ही आमचे चार्जेस कट करू नका. आणि जसे तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये येतील, ते म्हणले की यस तुमचे चार्जेस लागतील, तर त्या ताईंनी लगेच अकाउंटचे पैसे काढून दुसऱ्या अकाउंटमध्ये टाकू शकतात. लक्षात घ्या, ह्या खबरदाऱ्या तुम्हाला पाळायच्या आहेत. लवकरात लवकर समजून घ्या. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर 3,000 रुपये अजून आले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये फॉर्म भरलाय. बघा अशा स्वरूपात मेसेज भरपूर साऱ्या ठिकाणी पसरत आहेत की बाबा आमच्या ह्या असं झालंय, 3,000 रुपये आले आणि 5 मिनिटात गायब झाले. तर हे लक्षात ठेवा, बॅलन्स 0 झालंय असं होणार नाही. जगामध्ये लक्षात घ्या, जगामध्ये अशी कोणतीच बँक नाही किंवा कोणीच नाही की जे तुमच्या अकाउंट मधून पैसे तुमच्या परमिशन शिवाय काढू शकतं. फक्त बँक, लक्षात घ्या, फक्त बँक कधी काढते, काढत पण नाहीये. ते पेनल्टी लागलेली असते, ते सर्वांनाच लागते, चार्जेस असतात. सेव्हिंग अकाउंट किंवा तुमचा जे सॅलरी अकाउंट किंवा तुमचं डीबीटी अकाउंट किंवा तुमचं त्या ठिकाणी करंट अकाउंट, कोणते पण अकाउंट ओपनिंगसाठी किंवा वर्षासाठी त्यांची फीस असते, ती फीस ते कट करून घेत आहेत. त्याच्यामुळे ते बँकवाले पण तुमच्या परमिशन शिवाय पैसे काढू शकत नाहीत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, उगाच टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकाला परमिशन विचारल्याशिवाय, तुम्हाला नोटीस आल्याशिवाय, तुम्हाला कॉल केल्याशिवाय, बँकेतून कॉल आल्याशिवाय तुमच्या अकाउंटवर पैसे जाऊ शकत नाहीत. जर चार्जेस असतील तर ते कट करतील, त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल की बाबा सरकारने पैसे घेतले किंवा या माणसाने माझ्या अकाउंटवरून पैसे गायब केले किंवा ते असं झाले, असं कधीच होणार नाही. तुमच्या परमिशन शिवाय, तुमच्या OTP शिवाय, तुमच्या सही शिवाय, तुमच्या अंगठ्याशिवाय कोणीच पैसे काढू शकत नाही. पण सावधान, जर कोणी तुम्हाला OTP कॉल करून, फेक कॉल करून OTP मागत असेल, त्यांना तुमचं आधार कार्ड देऊ नका, बँक खातं देऊ नका आणि तुमचा OTP पण देऊ नका. अशा वेळेस पैसे गायब होतील, अकाउंट गायब होईल. पण असं सरकार किंवा कोणी बँकवाले तुमच्या पैसे काढणार नाहीत. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे प्रत्येक स्त्रियांपर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक भावापर्यंत, प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायची जिम्मेदारी तुमची आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या समजून सांगायच्या सगळ्यांना. लक्षात घ्या. आणि तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये पैसे फॉर्म भरलाय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर मला सांगायचंय की पहिल्या टप्प्यात तुम्ही फॉर्म भरलाय का, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय का, तिसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय. त्यानुसार तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्हाला दुसरा हप्ता
कधी येणार आहे, म्हणजे दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. पुढचा व्हिडिओ संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे तुम्हाला. तर सगळ्यांनी लाईव्ह यायचंय संध्याकाळी 7 वाजता. व्हिडिओ बघायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करायचंय. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.